हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. 19व्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण आता कथेच्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. आजचा भाग खूपच रंजक आणि वेगवान आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. मंगलाष्टकांचा तो पवित्र क्षण आणि अक्षतांचा वर्षाव संपल्यानंतर मांडवामध्ये एकच जल्लोष सुरू झाला. सनईचे सूर अधिकच उत्साही झाले आणि ढोल ताशांचा कडाका घुमला. अर्णव आणि ईश्वरी आता अधिकृतपणे पती पत्नी झाले होते. त्यांच्या गळ्यात पडलेल्या त्या जड गुलाबाच्या माळा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो सात्विक आनंद पाहण्यासारखाच होता. भटजींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि आता वेळ होती ती म्हणजे त्यांच्या लग्नाची, म्हणजे लग्नाच्या पहिले ऑफिशियल फोटोशूटची. फोटोग्राफरची एक मोठी टीम सज्ज झाली होती. त्यांनी अर्णव आणि ईश्वरीला मांडवाच्या एका बाजूला उभारलेल्या खास फोटो बूथकडे नेले, जो पूर्णपणे पांढऱ्या गुलाबांनी आणि विदेशी ऑर्किड्सने सजवला होता. ईश्वरीचा तो जड मरून रंगाचा राजस्थानी घागरा दिव्यांच्या प्रकाशात लखलखत होता. फोटोग्राफरने पहिली पोज दिली. सर मॅडम प्लीज एकमेकांकडे बघून हसा. अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. ईश्वरीने लाजून आपली नजर वळवली. अर्णवच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू होतं, जणू त्याने जगातील सर्वात मोठं युद्ध जिंकलंच होतं. कॅमेऱ्याचा फ्लॅश झाला आणि तो क्षण कायमचा कैद झाला. मॅडम आता घागराचा थोडा घेर दाखवा, फोटोग्राफरने सुचवले. ईश्वरीने आपला जड घागरा हाताने धरला आणि ती हळूच गोल फिरली. तिचा घागरा एखाद्या उमललेल्या फुलासारखा जमिनीवर पसरला. तिने पदर सावरला आणि लाजून अर्णवकडे पाहिलं. अर्णव तर थक्क होऊन तिच्याकडे बघतच राहिला. त्याला जाणवलं की त्याची ही रिपोर्टर बायको आज एखादी राणीच दिसत आहे. फोटोग्राफरने या क्षणाचाही जबरदस्त फोटो काढला. अर्णवने मग ईश्वरीला पाठीमागून मिठी मारली आणि ईश्वरीने आपलं डोकं अर्णवच्या खांद्यावर टेकवलं. त्यांच्या गळ्यातील फुलांच्या माळा एकमेकांमध्ये गुंतल्या होत्या. अर्णवने हळूच तिच्या कानात कुजबुजलं. तू खूप सुंदर दिसतेस ईश्वरी. आणि ईश्वरीने फक्त हसून दाद दिली. त्यांच्यातील ती केमिस्ट्री, तो लाजोळपणा आणि एकमेकांकडे पाहण्याची ती रीत पाहून तिथले सर्व पाहुणे भारावून गेले होते. त्यांनी अर्णव ईश्वरीच्या अनेक रोमॅन्टिक आणि मस्तीखोर पोजेस कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. ईश्वरीने आपल्या नथीचा आणि बोरमाळाचा अभिमान मिरवला, तर अर्णवने आपल्या शेरवानीचा रुबाबदार अवतार दाखवला. दुसरीकडे जेवणाच्या पंक्ती आणि भोजन सोहळा चालू होता. फोटोग्राफी सुरू असतानाच मांडवाच्या दुसऱ्या बाजूला जेवणाचा धिंगाणा सुरू झाला होता. महाजन वाड्यावर लग्नाला आलेल्या हजारो पाहुण्यांसाठी जेवणाची सोय केली होती. जेवणाची पद्धती पूर्णपणे पारंपरिक आणि राजेशाही होती. पाहुण्यांना बसण्यासाठी चांदीच्या कोरीव कामाच्या खुर्च्या आणि टेबल लावले होते. प्रत्येक टेबलावर केळीच्या पानांची मांडणी केली होती. भोजन कक्षात सनईचे सूर घुमत होते. वाढपे म्हणजे जेवण वाढणारे पांढऱ्या धोतरात आणि डोक्यावर पगडी घालून वावरत होते. जेवणाची सुरुवात श्रीखंडाच्या वाटीने झाली. चांदीच्या वाट्यांमध्ये पिवळे धम्मक केशर पिस्ते घातलेले श्रीखंड वाढले गेले. त्यासोबतच गरमागरम फुगलेल्या पुऱ्या आणि आंबट गोड वरण भात. पाहुण्यांच्या पानावर चक्क 30 ते 40 प्रकारच्या डिशेस मांडल्या होत्या. बनारसचे चाट, इटालियन पास्ता, लखनवी बिर्याणी आणि पारंपरिक मराठी जेवण असं सर्व काही तिथे उपलब्ध होतं. पाहुणे आनंदाने जेवणाचा आस्वाद घेत होते. प्रल्हादराव स्वतः प्रत्येक टेबलवर जाऊन पाहुण्यांची चौकशी करत होते. ईश्वरीच्या आईवडिलांनीही आपल्या लेकीच्या लग्नात आलेल्या सर्वांचे आदरातिथ्य केले. जेवणाच्या पंक्ती इतक्या मोठ्या होत्या की एका वेळी हजारो लोक जेवत होते. जेवण वाढताना होणारी ती धावपळ, पाहुण्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि त्या अन्नाचा सुवास संपूर्ण मानवात भरून राहिला होता. संगीताच्या रात्रीच्या आठवणी, हळदीचा धिंगाणा आणि आजचा हा मंगलविवाह सर्व काही पाहुण्यांच्या चर्चेचा विषय होता. अर्णव आणि ईश्वरीनेही आपल्या पहिल्या फोटोशूटनंतर जेवणाच्या पंक्तीत जाऊन सर्व पाहुण्यांना अभिवादन केले. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आणि पाहुण्यांचे ते आशीर्वाद पाहून मांडवातील वातावरण अधिकच मंगलमय झालं. रात्रीचे 2 वाजले होते तरी लग्नाचा सोहळा थांबण्याचे नावच घेत नव्हता. फोटोशूट आणि जेवणाच्या पंक्तींनी या लग्नाला एक वेगळीच उंची दिली होती. उद्या सकाळी ईश्वरीचा गृहप्रवेश होता आणि ईश्वरीच्या आयुष्यातील नवीन प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती. लग्नाचा मुख्य सोहळा पार पडला होता, पण आता वेळ आली होती ती खऱ्या अर्थाने मराठमोळ्या संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघण्याची.
अर्णव आणि ईश्वरीने त्यांचा राजस्थानी पेहराव बदलून अस्सल मराठी मुळा अवतार धारण करण्यासाठी वेळ घेतला. काही वेळाने जेव्हा ते दोघे पुन्हा मांडवात आले तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून गेले होते. ईश्वरीने आता एक गडद मोरपिसी रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली होती, ज्यावर सोन्याचे नाजूक पदर लखलखत होते. नाकामध्ये नथ, कपाळावर चंद्रकोर, गळ्यामध्ये ठुशी, मोहरांची माळ आणि हातामध्ये हिरवा चुडा. ईश्वरी आज खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या अंबाबाईसारखी तेजस्वी दिसत होती. अर्णवनेही पांढरे शुभ्र धोतर, अंगात जरतारी उपरणं आणि डोक्यावर पेशवाई पगडी घातली होती. त्याचा तो रुबाब पाहून अर्णव महाजन आज चक्क एखादा श्रीमंत पेशवा वाटत होता. सप्तपदीच्या विधीसाठी यज्ञकुंडातील अग्नी पुन्हा प्रज्वलित करण्यात आला. भटजीबुवांनी या दोघांनाही अग्नीच्या समोर उभं केलं. हे भटजीबुवा थोडे विनोदी स्वभावाचे होते. त्यांनी अर्णवकडे पाहून डोळा मारला आणि म्हणाले, अर्णवराव, आतापर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये सर्वांना कामाला लावलत, पण आता या 7 पावलानंतर तुम्हाला कोण कामाला लावणार आहे हे लक्षात ठेवा बरं का. आणि मग त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने मांडवामध्ये एकच हशा पिकला. ईश्वरीने लाजून आपली मान खाली घातली, तर अर्णवने हसत हसत दाद दिली. सप्तपदीला सुरुवात झाली. अर्णव पुढे होता आणि ईश्वरीने त्याचा हात घट्ट धरला होता. भटजींनी पहिल्या पावलाचा मंत्र उच्चारला. पहिल्या पावलाचा अर्थ होता अन्नासाठी आणि संसाराच्या पोषणासाठी. अर्णवने वचन दिले की तो ईश्वरीच्या प्रत्येक मूलभूत गरजेची काळजी घेईल. दुसरे पाऊल पडले ते म्हणजे बलासाठी. अर्णव आणि ईश्वरीने एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीचे रक्षण करायचे होते. तिसरे पाऊल म्हणजे धनासाठी. त्यांनी मिळून संपत्ती वाढवायची आणि तिचा योग विनियोग करायचा. ईश्वरी जेव्हा तिसरं पाऊल टाकत होती तेव्हा भटजी म्हणाले, मॅडम, आता अर्णव सरांच्या तिजोरीची चावी तुमच्याकडे आली आहे, जरा जपून पाऊल टाका. आणि मग ईश्वरीने हसत अर्णवकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये फक्त प्रेम होते. चौथे पाऊल पडले सुखासाठी. आयुष्यातील प्रत्येक जडूदार एकत्र पेलण्याचे हे वचन होते. पाचवे पाऊल म्हणजे पशुपक्ष्यांच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी. सहावे पाऊल होते ऋतूंसाठी, म्हणजेच आयुष्यातील प्रत्येक ऋतू, मग तो सुखाचा असो वा दुःखाचा, तो सोबत घालवायचा. आणि मग आले ते 7वे आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल, मैत्रीसाठी. भटजींनी समजावून सांगितले, पती पत्नी होण्याआधी तुम्ही आयुष्यभराचे मित्र झाला आहात. 7वे पाऊल टाकताच अर्णव आणि ईश्वरीचे नाते एका अतूट बंधनात गुंफले गेले. या विधीदरम्यान एक गंमतच घडली. ईश्वरीला आपल्या पावलाने समोर ठेवलेली सुपारी आणि तांदूळाची पुंज म्हणजेच सरकवायची होती. ईश्वरीने अगदी नाजूकपणे आपल्या नखांनी ती सुपारी हळूच पुढे ढकलली. पण भटजीबुवा तिथेच थांबले नाहीत. ते म्हणाले, ईश्वरी मॅडम, तुम्ही इतक्या हळू सुपारी सरकवताय जणू काही अर्णव सरांना सांगताय की मी खूप शांत आहे. पण अर्णवराव, सावधान बरं का, ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. आणि हे ऐकून ईश्वरीने अर्णवकडे पाहून जीभ बाहेर काढली आणि अर्णवने मनोमन कबूल केलं की त्याला हे वादळ मंजूर आहे. सप्तपदी पूर्ण होताच अर्णवने ईश्वरीच्या कपाळावर सिंदूर भरला आणि तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले. मंगळसूत्राचे ते काळे मणी ईश्वरीच्या मोरपिसी साडीवर चमचम करत होते. भटजींनी त्यांच्या आता अग्निभोवती प्रदक्षिणा घालायला सांगितली. या प्रदक्षिणांच्या वेळी अर्णव ईश्वरीला प्रत्येक वचनाचा अर्थ डोळ्यांनी समजावून सांगत होता. ईश्वरीला जाणवलं की जरी हे विधी जुने असले तरी अर्णवचा स्पर्श आणि त्याच्या शब्दांमधील ओढ अगदी नवीन आणि ताजी होती. सप्तपदी नंतरचा तो भावक्षण म्हणजे आशीर्वाद. ईश्वरीने जेव्हा आपल्या आईवडिलांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा सदाशिवरावांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. आपली लेक आता खऱ्या अर्थाने परकी झाली होती, पण तिच्या हाताला अर्णवसारखा मजबूत हात मिळाला होता. हीच त्यांची मोठी शिदोरी होती. अर्णवनेही ईश्वरीच्या पालकांना वचन दिले की तुमची मुलगी माझ्या घरी सून म्हणून नाही तर राणी म्हणून राहील. मांडवातील सनईचे सूर आता अधिकच शांत आणि तृप्त झाले होते. अर्णव आणि ईश्वरी आता अधिकृतपणे या जगासमोर पती पत्नी म्हणून उभे होते. नऊवारी साडीचा तो रुबाब आणि अर्णवची ती पेशवाई पगडी, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद होत होतं. पण त्यांच्या मनातील ती सप्तपदीची वचनं मात्र काळाच्या पटलावर कायमची कोरली गेली होती. सप्तपदीच्या त्या आनंदमय आणि मिश्किल वातावरणानंतर आता वेळ आली होती ती एका अशा विधीची जो कोणत्याही बापासाठी जगातील सर्वात कठीण आणि कोणत्याही मुलीसाठी सर्वात भावूक असतो, तो म्हणजे कन्यादान. मांडवातील वाद्य आता मंद सुरात वाजू लागली होती.
जणू ती सुद्धा या क्षणाची गंभीरता आणि संवेदनशीलता ओळखत होती. अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकदा त्या पवित्र अग्नीसमोर बसले होते. पण आता अर्णवच्या समोर ईश्वरीचे वडील सदाशिवराव आणि आई सुलोचनाबाई बसल्या होत्या. भटजींनी मंत्रपठण सुरू केले. कन्यादानाचा विधी म्हणजे केवळ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेली भेट नसते, तर तो एका कुळाने दुसऱ्या कुळाला दिलेला आपल्या अस्मितेचा आणि प्रेमाचा सर्वात मोठा ठेवा असतो. भटजींनी सदाशिवरावांना पुढे बोलावले. सदाशिवरावांचे हात थरथरत होते. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केले होते, अनेक संकटांचा सामना केला होता, पण आज आपल्या लाडक्या लेकीचा हात अर्णवच्या हातात देताना त्यांचे धैर्य खचत होते. भटजींनी सांगितले, सदाशिवराव, ईश्वरीचा उजवा हात अर्णवच्या उजव्या हातावर ठेवा. सदाशिवरावांनी ईश्वरीचा तो नाजूक मेहंदींनी सजलेला हात हातात घेतला. ईश्वरीने जेव्हा आपल्या वडिलांच्या हाताचा तो खरबरीत आणि मायेचा स्पर्श अनुभवला, तेव्हा तिचा बांधच फुटला. तिला आठवलं, लहानपणी याच हाताचं बोट धरून ती चालायला शिकली होती. याच हाताने तिला प्रत्येक संकटात सावरलं होतं. सदाशिवरावांनी ईश्वरीचा हात अर्णवच्या हातावर ठेवला. वरून सुलोचनाबाईंनी त्यावर पाण्याचा कलश धरला होता. भटजींनी मंत्र उच्चारला. त्याचा अर्थ असा होतो की मी माझी ही सुविद्य सुलक्षणी कन्या तुम्हाला प्रदान करत आहे. आजपासून हिच्या सुखाची, सन्मानाची आणि प्रगतीची जबाबदारी तुमची आहे. जसजसं त्या कलशातील पाणी सदाशिवरावांच्या हातावरून ईश्वरीच्या हातावर आणि तिथून अर्णवच्या हातावर पडत होतं, तसतसे सदाशिवरावांचे अश्रू त्या पाण्याच्या धारेत मिसळत होते. ते अर्णवकडे बघून अतिशय कातर आवाजात म्हणाले, अर्णवराव, ही फक्त माझी मुलगी नाही, तर माझं आयुष्य आहे. आजवर हिला मी कधी फुलासारखं जपलंय. हिने कधी चुका केल्या असतील तर मोठ्या मनाने पदरात घ्या, पण हिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. अर्णवने जेव्हा सदाशिवरावांच्या डोळ्यांमधील ते आर्जव आणि ती अथांग माया पाहिली, तेव्हा अर्णवसारखा करारी माणूसही हेलावला. अर्णवने सदाशिवरावांचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही निश्चिंत राहा. आजपासून ईश्वरी फक्त तुमची मुलगी नाही, तर ती माझ्या घराची लक्ष्मी आणि माझ्या आयुष्याचा श्वास आहे. मी तुम्हाला शब्द देतो, हिच्या सन्मानाला कधीही धक्का लागू देणार नाही. ही माझ्या घरी सून म्हणून नाही, तर महाजन कुटुंबाची मालकीण म्हणून राहील. अर्णवच्या या शब्दांनी सुलोचनाबाईंना थोडा धीर आला. त्यांनी पदराने आपले डोळे पुसले. ईश्वरीने आपल्या आईवडिलांकडे पाहिले. तिला जाणवलं की एका क्षणात तिचं बालपण, तिचं ते घर, त्या गप्पा, सर्व काही माहेर झालं होतं. ती आता अर्णवच्या कुळाची झाली होती. भटजींनी ईश्वरीच्या हातावर अक्षता आणि सोन्याचं नाणं ठेवून दान पूर्ण केलं. सदाशिवरावांनी ईश्वरीचा हात अर्णवच्या हातावर दाबला आणि आपला हात काढून घेतला. तो हात मागे घेताना जो रिकामेपणा होता, तो केवळ एक बापच समजू शकत होता. मांडवातील पाहुणेही आता हा सोहळा बघून भावूक झाले होते. अर्णवने ईश्वरीचा हात आपल्या हातामध्ये इतक्या घट्ट पकडला होता की ईश्वरीला त्या स्पर्शात एक नवीन विश्वास गवसला. कन्यादानाचा हा विधी म्हणजे केवळ हस्तांतरण नव्हतं, तर ते एका विश्वासाचं दुसऱ्या विश्वासाशी झालेलं मिलन होतं. ईश्वरीने आपल्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये पाहिलं आणि डोळ्यांनीच सांगितलं, बाबा, काळजी करू नका. तुमचा विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. सदाशिवरावांनी ईश्वरीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सुलोचनाबाईंनी तिची नजर काढली. या एका विधीने ईश्वरीला एका रात्रीत मोठं केलं होतं. अर्णव महाजनने आज एक अनमोल रत्न आपल्या आयुष्यात सामावून घेतलं होतं, ज्याची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा जास्त होती. सनईचे सूर आता अधिकच करुण झाले होते, कारण या विधीनंतर आता वेध लागले होते ते सर्वात भावूक क्षणाचे, म्हणजेच पाठवणीचे. आता अशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरीचा हा हृदयस्पर्शी कन्यादान सोहळा संपन्न झाला. एका बापाने आपल्या काळजाचा तुकडा एका खंबीर हातांमध्ये सोपवला होता. लग्नाचा सोहळा आता अंतिम टप्प्यावर आला होता. मांडवातील गडबड शांत झाली होती आणि एक गंभीर पण सन्माननीय वातावरण तिथे पसरलं होतं. ईश्वरीने आता विधींचा तो जड पोशाख बदलून तिचे वडील सदाशिवरावांनी अत्यंत प्रेमाने दिलेली माहेरची साडी नेसली होती. ती साडी केवळ कापड नव्हती, तर तिच्या बापाच्या कष्टाचं फळ आणि माहेरच्या आशीर्वादाचं प्रतीक होतं. नऊवारी साडीचा तो रुबाब, कपाळावरची ठसठशीत चंद्रकोर आणि अर्णवच्या नावाचं गळ्यातलं मंगळसूत्र. ईश्वरी आज खऱ्या अर्थाने एक महाजन घराण्याची सून म्हणून उभी होती. विदाईची वेळ आली तेव्हा ईश्वरीच्या चेहऱ्यावर एक संयमी दुःख होतं. ती रडत असली तरी तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता. भटजींनी तिला उंबरट्याजवळ उभं केलं. तिच्या हातामध्ये तांदूळ देण्यात आले. नियमाप्रमाणे आपल्या घराचा उंबरटा ओलांडताना तिने ते तांदूळ आपल्या डोक्यावरून मागे टाकले.
माझ्या आईबाबांच्या या घरात कधीही कशाची कमतरता पडू नये, हे घर सुखासमाधानाने भरलेलं राहावं, हाच त्यामागचा भाव होता. तांदूळ मागे फेकताना तिने एकदा वळून आपल्या संपूर्ण घराकडे पाहिलं. त्या भिंती, ते अंगण, जिथे ती लहानाची मोठी झाली होती. ती घराबाहेर आली आणि समोर तिचे वडील सदाशिवराव उभे होते. ईश्वरीने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे हात आपल्या हातांमध्ये घेतले. ती रडली, पण तिच्या रडण्यामध्ये एक वेगळीच ओढ होती. सदाशिवरावांनी तिचं डोकं आपल्या छातीशी लावलं. बाबा, काळजी नका करू. तुमची मुलगी आज एका घराचा उंबरठा ओलांडून दुसऱ्या घराला उजळवायला निघाली आहे. तुम्ही मला जे संस्कार दिले ते मी कधीही विसरणार नाही. ईश्वरीच्या शब्दांनी सदाशिवरावांना अभिमान वाटला. त्यांनी थरथरत्या हातांनी ईश्वरीच्या पाठीवर मायेची थाप मारली. बाळा, अर्णवरावांसारखा खंबीर माणूस तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त सून म्हणून नाही, तर महाजन कुटुंबाची शक्ती म्हणून तिथे उभी राहा. सदाशिवरावांचा आवाज गहिवरला होता. मग वेळ आली सुलोचनाबाईंची. आई आणि मुलीचं ते नातं शब्दात मांडणं अशक्य होतं. सुलोचनाबाईंनी ईश्वरीची ओटी भरली आणि अर्णवचा हात आपल्या हातांमध्ये घेतला. अर्णवराव, माझी मुलगी आज तुमच्या स्वाधीन करत आहे. ती हुशार आहे, तिची स्वतःची मतं आहेत, पण तिचं मन खूप कोमल आहे. तिला समजून घ्या. सुलोचनाबाईंनी अर्णवच्या हातावर ईश्वरीचा हात ठेवला. अर्णवने अतिशय आदराने सुलोचनाबाईंचे आशीर्वाद घेतले. अर्णवने ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. आई, बाबा, तुम्ही निर्धास्त राहा. ईश्वरी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ती जिथे असेल तिथेच माझं जग असेल. अर्णवचे हे शब्द ऐकून ईश्वरीला आपल्या निर्णयाचा आणि निवडीचा पुन्हा एकदा सार्थ अभिमान वाटला. तिने पदराने आपले डोळे टिपले आणि दीर्घ श्वास घेऊन गाडीकडे पाऊल टाकलं. गाडीत बसल्यावरही ईश्वरी खिडकीतून आपल्या आई वडिलांना न्याहाळत होती. गाडी जसजशी पुढे सरकली तशी ईश्वरीने हात बाहेर काढून त्यांना अभिवादन केले. सदाशिवरावांनी सुलोचनाबाई तोपर्यंत रस्त्यात उभे होते, जोपर्यंत गाडी दिशेनाशी झाली नाही. ईश्वरीने मग गाडीत शांतपणे मागे डोकं टेकवलं. अर्णवने तिचा हात हातात घेतला. ईश्वरीला जाणवलं की जरी ती एक घर सोडून जात असली तरी तिच्यासोबत तिच्या माहेरच्या साडीची ऊब आणि अर्णवच्या प्रेमाची सावली आहे. हा निरोप एका दुःखाचा नव्हता, तर तो एका मुलीच्या कर्तृत्वाचा आणि नवीन जबाबदारीचा स्वीकार करण्याचा एक मंगल क्षण होता. अर्णव महाजनच्या आयुष्यात आता अधिकृतपणे ईश्वरीचं साम्राज्य सुरू झालं होतं. अशा प्रकारे ईश्वरीची ती सन्माननीय आणि भावूक पाठवणी संपन्न झाली. माहेरच्या संस्कारांची शिदोरी घेऊन ईश्वरी आता महाजन घराची लक्ष्मी व्हायला सज्ज झाली होती. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुम्हालाही भावूक व्हायला झालं का? तुमच्या मनात काय येतंय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपली स्टोरी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, जो या भागापेक्षाही खूप खास असणार आहे. चलो बाय. हर हर महादेव.